नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया जे के एनर्जी लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, जी के एनर्जी सेक्युअर रुपीज 366.63 कोटी ऑर्डर फ्रॉम MSE DCL फॉर 13,239 solar water pumps execution in 60 days. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, जी के एनर्जी लिमिटेड या कंपनीला महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्युशन कंपनी लिमिटेड कडून महाराष्ट्र स्टेटमध्ये 13,239 ऑफ ग्रीड DC सोलार फोटोव्होल्टेइक वॉटर पंपिंग सिस्टीम्सच्या सप्लाय आणि इन्स्टॉलेशन साठी 366.63 कोटी रुपयांचा ऑर्डर मिळाला आहे. आणि हा ऑर्डर कोणत्या स्कीमच्या अंडर मिळाला आहे इथे आपण बघू शकतो. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे जी के एनर्जी लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. नेक्स्ट कंपनी आहे मित्रांनो ओसवाल पंप्स. तर मित्रांनो, ओसवाल पंप्स बॅक्स रुपीज 380 कोटी ऑर्डर फॉर 13,738 सोलार वॉटर पंपिंग सिस्टम्स अंडर PM कुसुम बी स्कीम. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, ओसवाल पंप्स लिमिटेड या कंपनीला महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्युशन कंपनी लिमिटेड कडून 13,738 ऑफ ग्रीड DC सोलार फोटोव्होल्टेइक वॉटर पंपिंग सिस्टीम्सच्या सप्लाय आणि इन्स्टॉलेशन साठी 380 कोटीचा ऑर्डर मिळाला आहे. आणि कोणत्या स्कीमच्या अंडर मिळाला आहे इथे आपण बघू शकतो. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे ओसवाल पंप्स लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया अस्त्रा मायक्रोवेव्ह प्रोडक्ट्स लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, अस्त्र मायक्रोवेव्ह प्रोडक्ट्स विन्स रुपीज 171.38 कोटी IMD ऑर्डर फॉर 6S बँड डॉपलर वेदर रडार्स. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, अस्त्रा मायक्रोवेव्ह प्रोडक्ट्स लिमिटेड या कंपनीला इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट कडून ऑर्डर मिळाला आहे 171.38 कोटी रुपयांचा 6 क्लायस्टोन बेस S बँड पोलॅरिमेट्रिक डॉपलर वेदर रडार्सच्या सप्लाय करिता, त्याचसोबत असोसिएटेड सिस्टीम्स ॲक्सेसरीज आणि लॉंग टर्म मेंटेनन्स सपोर्ट करिता हा ऑर्डर कंपनीला मिळाला आहे. आणि याच अपडेटमुळे ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया शक्ती पंप्स इंडिया लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, शक्ती पंप्स बॅक्स लेटर ऑफ इम्पॅनेलमेंट वर्थ रुपीज 443.78 कोटी फॉर 16,025 ऑफ ग्रीड सोलार पंपिंग सिस्टम्स इन महाराष्ट्र. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, शक्ती पंप्स इंडिया लिमिटेड या कंपनीला महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्युशन कंपनी लिमिटेड कडून 443.78 कोटी रुपयांचा ऑर्डर मिळाला आहे. आणि कोणत्या स्कीमच्या अंडर मिळाला आहे इथे आपण बघू शकतो. आणि मित्रांनो, हा ऑर्डर कंपनीला मिळाला आहे 16,025 ऑफ ग्रीड DC सोलार फोटोव्होल्टेइक वॉटर पंपिंग सिस्टीम्स क्रॉस महाराष्ट्र सप्लाय आणि एक्झिक्यूट करण्यासाठी. आणि याच अपडेटमुळे शक्ती पंप्स इंडिया लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. बोलूया PSU कंपनी NBCC इंडिया लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, NBCC इंडिया सेक्युअर न्यू ऑर्डर्स वर्थ रुपीज 289.39 कोटी फ्रॉम नाल्को अँड सेल बोकारो. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, NBCC इंडिया लिमिटेड या कंपनीला नाल्को आणि सेल बोकारो कडून ऑर्डर्स मिळाले आहे 289.39 कोटी रुपयांची. आणि याच अपडेटमुळे PSU कंपनी NBCC इंडिया लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया NTPC लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, NTPC सबसिडरी कमिशन्स 250 मेगावॅट युनिट ॲट तेहरी
पंप स्टोरेज प्लांट. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, NTPC लिमिटेड या कंपनीने तेहेरी पंप स्टोरेज प्लांटच्या युनिट 3 साठी ऑफिशियल कमर्शियल ऑपरेशन सुरू केले आहे. NTPC लिमिटेडच्या सबसिडरी कंपनी THDC इंडिया लिमिटेडने आणि याची कॅपॅसिटी आहे 250 मेगावॅट. आणि मित्रांनो, यानंतर याची टोटल इन्स्टॉल आणि कमर्शियल कॅपॅसिटी वाढून पोहोचली आहे 3657 मेगावॅट पर्यंत. आणि याच अपडेटमुळे NTPC लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया PSU कंपनी हुडको बद्दल. तर मित्रांनो, हुडको रेजेस ₹1905 कोटी वाया बॉन्ड्स. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, PSU कंपनी हुडको म्हणजे हाऊसिंग अँड अर्बन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडने 6.98% कूपन रेटवर बॉन्ड इश्यू करून 1905 कोटी रुपये रेज केले आहे. आणि मित्रांनो, या फंडचा उपयोग हुडको कंपनी करणार आहे विकसित भारत 2047 साठी हाऊसिंग अँड अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्सला जो फंडची गरज पडणार आहे त्याला सपोर्ट करण्यासाठी हा जो फंड रेज केला आहे कंपनीने याचा उपयोग करेल. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे PSU कंपनी हुडको म्हणजे हाऊसिंग अँड अर्बन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया NHPC लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, NHPC इन्वेस्ट ₹98,107 कोटी टू बिल्ड 8,814 मेगावॅट हायड्रो पॉवर कॅपॅसिटी बाय 2032. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. मित्रांनो, पॉवर मिनिस्टर मनोहर लाल यांनी म्हटले की PSU कंपनी NHPC लिमिटेड ही कंपनी 2032 पर्यंत टप्प्याटप्प्यामध्ये 8,814 मेगावॅट कॅपॅसिटीचे जनरेशन प्रोजेक्ट सेटअप करणार आहे आपल्या सबसिडरीच्या थ्रू. आणि याकरिता कंपनी इन्व्हेस्ट करणार आहे 98,107 कोटी रुपये. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे PSU कंपनी NHPC लिमिटेड ही कंपनी याच अपडेटमुळे फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया टाटा ग्रुपच्या दिग्गज कंपनी टाटा पॉवर लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, टाटा पॉवर सेक्युअर LOI फॉर जेजुरी हिंजेवाडी पॉवर ट्रान्समिशन प्रोजेक्ट. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, टाटा पॉवर कंपनी लिमिटेड या कंपनीला REC लिमिटेडच्या सबसिडरी कंपनी REC पॉवर डेव्हलपमेंट अँड कन्सल्टन्सी लिमिटेड कडून LOI म्हणजे लेटर ऑफ इंटेंट रिसीव झाला आहे. आणि याच्या अंतर्गत टाटा पॉवर कंपनी लिमिटेडमध्ये कंपनीने आपल्या ट्रान्समिशन पोर्टफोलिओमध्ये अजून मेजर प्रोजेक्ट ॲड केला आहे. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे टाटा ग्रुपची दिग्गज कंपनी टाटा पॉवर कंपनी लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, आजचा आपला व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.